प्रकरण 65 अध्याय 16 ओवी 211 ते 473. सद्गुण जास्त आहेत आणि अवगुण कमी, पण माणसाला सद्गुण अंगीकारणे आणि अवगुण कमी करणे शक्य होत नाही. यासाठी दोन्ही गोष्टींना भगवंतानी संपत्ती म्हटलं आहे. आसुरी गुण कसे असतात हे सांगताना माऊली म्हणतात, तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी अघोरी, मेळू केला ते आसुरी संपत्ती हे. 16:215. नरकातील दुःख वाढवण्याकरता भयंकर दोषांनी जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ती आहे, तरी तिचा त्याग करण्याकरिता ती जाणली पाहिजे. 1. दांभिकपणा. 4 लोकात समाजात आईची निंदा करणे किंवा निंदा होईल असे वागणे, मिळवलेल्या ज्ञानाची स्वतः चर्चा किंवा कौतुक करणे, अति खाणे, केलेल्या कामाची प्रसिद्धी गवगवा स्तुती करणे, या गोष्टी करणारा माणूस दांभिक असतो. 2. मस्ती माज. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचे नको इतके कौतुक असणे, स्वतःलाच श्रेष्ठ समजणे गर्विष्ठपणाचे लक्षण आहे. असे वागणे माणसाची कूपमंडूक वृत्ती दर्शवते. थोड्याशा स्तुती, संपत्ती आणि प्रसिद्धीने असा माणूस हुरळून जातो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी त्याची गत असते. त्याच्याजवळ जे आहे त्याचाच त्याला गर्व वाटतो. 3. अभिमान अहंकार. अहंकारी माणूस दुसऱ्या कोणालाही कशालाही महत्व देत नाही. आपल्यापेक्षा कोणी मोठे आहे हे मानतच नाही. धर्मग्रंथ आणि ईश्वराचेही त्यांना वावडे असते. त्यांचे वागणे उन्मत्त, बोलणे उद्धट असते. 4. क्रोध. क्रोधी माणसाला दुसऱ्याचे भले झालेले न बघवल्याने तो उगाचच चिडचिड करतो. इतरांचा उत्कर्ष पाहून अशी माणसे मनात जळतात. दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. असा माणूस दुसऱ्याचे कौतुक करत नाही. त्याच्याशी कितीही चांगले वागले तरी अशी माणसे इतरांशी वाईटच वागतात. कोणत्याही गोष्टीने त्यांचे समाधान होत नाही असे अतृप्त आत्मे असतात. 5. निष्ठुरता म्हणजे कठोरता. निष्ठुर माणसाचे वागणे, बोलणे, बघणे सगळेच त्रासदायक, इतरांना टोचणारे, क्लेश देणारे माणुसकी सोडून असते. 6. अज्ञान. तैसे पाप पुण्याचे खिचटे, करो निखाता बुद्धी चेष्टे, कडू महुर न वाटे, ऐसी जे दशा. 16:251. अज्ञानी माणसाच्या वागण्यात तारतम्य नसते. चांगले वाईट, चूक बरोबर यातील भेद त्याला कळत नाही. मनाला येईल तसे तो वागतो, बोलतो. असा माणूस अज्ञानी असतो. त्याला कसलाही विधी निषेध नसल्याने तो कधीही काहीही करतो. असे हे संख्येने 6च असले तरी अतिशय घातक असे आसुरी गुण आहेत. हे प्रमाणाबाहेर वाढले तर माणसाचा सर्वनाश ओढवतो. या 6 गुणांमुळे माणसाच्या प्रगतीत अडथळा येतो. माणूस मोहाने ग्रासला जातो, बंधनात फसत जातो. आसुरी लोक कसे वागतात हे सांगताना माऊली म्हणतात, निगणेया आणि प्रवेशा, चित्त नेदी तू आवेशा, कोश किटू जैसा, जाचिन्नला पै. 16:282. 1. ज्याप्रमाणे सुरवंट घर बांधताना आत जाण्या येण्याला दार न ठेवता घर तयार केल्याने त्यात कोंडला जातो, त्याप्रमाणे आसुरी माणूस वाईट गुणांनी वेढला जातो. 2. चांगले काम करावे असा विचार चुकूनही त्याच्या मनात येत नाही. 3. शास्त्रात सांगितलेले कर्मे करत नाही. वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेला सल्ला ऐकत नाही. 4. मनाला येईल तेव्हा झोपतो, वाटेल तेव्हा, वाटेल तितके वाटेल ते खातो. 5. सत्य स्वीकारत नाही, सत्य बोलत नाही. 6. या लोकांना ईश्वरी भक्ती आणि धर्मग्रंथ निरुपयोगी वाटतात. गोष्टी मनगटाच्या जोरावर मिळतात, त्यासाठी ईश्वराचे अधिष्ठान किंवा संचित यांचा काहीही संबंध नाही असे त्यांना वाटते. 7. आसुरी माणसात षड्रिपू म्हणजे काम, इच्छा, क्रोध, राग, लोभ, हाव, मोह, आकर्षण, मद, अहंकार आणि मत्सर, द्वेष हे 6 दोष असतात. 8. उदय जणे केतूचे जैसे, विश्वा अनिष्टाची दोषे, जन्मती ते तैसे लोका आटू. 16:319. लोकांचा नाश करण्यासाठीच जणू काही आसुरी लोक जन्माला येतात. 9. कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध करतात. 10. अतिशय दुराग्रही, हट्टी, उर्मट असतात. धन, शक्ती, अधिकार यापैकी जवळ जे असेल त्याने उन्मत्त होतात, त्याची त्यांना नशा चढते. 11.
त्यांची वृत्ती विघ्न संतोषी असते. दुसऱ्याला त्रास होईल याची त्यांना चिंता किंवा जाणीव नसते. किंबहुना इतरांना त्रास झाला की त्यांना आनंद होतो. 12. मग दुजयाची भाष निरुवावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ. 16,392. आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील निघू नये एवढ्या करता त्यांचे सामर्थ्य वापरतात. सगळ्याच जगात तेच हुशार, श्रीमंत, बलिष्ठ आहेत असे त्यांचे वागणे असते. 13. दानधर्म करण्यात मदतीपेक्षा उपकार आणि परतफेडीची भावना असते. 14. यज्ञ करण्यात प्रसिद्धी, प्रदर्शन, मान मिळावा अशी इच्छा असते. 15. कोणी विरोधात किंवा वरचढ असेल तर त्याला कपटाने बाजूला करणे त्यांना गैर वाटत नाही. 16. स्वतःच्या मनासारखे व्हावे यासाठी ते स्वतःच्या बळाचा, बुद्धीचा, अधिकाराचा, संपत्तीचा वापर करतात. 17. मन, इंद्रिये आणि अहंकार या तिघांच्या आहारी जातात. त्यात त्यांना चुकीचे वाटत नाही. खाणे, पिणे, ऐशाराम यातच त्यांना स्वारस्य असते. संयम, नम्रता आणि सहनशक्ती त्यांच्याकडे नसते. 18. त्यांच्या इच्छा, अपेक्षा, कामना संपत नाहीत. कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी ते अतृप्त, असमाधानी असतात. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याचेच दुःख करत राहतात. 19. सज्जन, पतिव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, याज्ञिक, लोकोत्तर तपस्वी, संन्यासी, भक्त आणि महात्मे अशा लोकांना विनाकारण त्रास देतात. आसुरी लोकांच्या अशा वागण्याला ईश्वरी शक्तीही कंटाळते. फलस्वरूप त्यांना वाघ, विंचू, सर्प असे पुढील जन्म मिळतात. या जन्मात त्यांना तहान, भूक, ऊन, वारा सहन करावा लागतो. असे असूनही माणूस आसुरी गुण सांभाळतो म्हणून त्यांना आसुरी संपत्ती म्हटले आहे. आसुरी गुण असलेल्या लोकांना आत्मानुभव येत नाही, त्यांचे जन्ममरण चुकत नाही, भोगाच्या दलदलीत ते फसत जातात. दैवी संपत्ती ज्यांना हवी आहे अशा सज्जनांनी आसुरी गुणांचा त्याग करावा. जे लोक आसुरीपणाने वागतात त्यांचा सहवास टाळावा. काम, क्रोध, लोभ या त्रयीपासून लांब राहावे. या 3 गोष्टी जवळ बाळगणे म्हणजे पोटाला दगड बांधून पाण्यात पोहण्यासारखे आहे. मग सत्संगे प्रबळे, सच्छास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे, निस्तरे राणे. 16,441. साधू संगत असेल तर माणूस सन्मार्गाला लागतो. दैवी गुणांची जोपासना करतो. गुरुकृपा होते. आत्मानंदाचा अनुभव येतो. पत्नीने पतीचे, मुलाने पित्याचे, शिष्याने गुरुचे ऐकल्याने कल्याण होते. संचितानुसार या व्यक्ती आयुष्यात आलेल्या असतात. त्यांचे ऋण या नाहीतर पुढच्या जन्मी फेडावे लागते. दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन करून तू दैवी गुण घेऊन जन्माला आला आहेस असं सांगत भगवंतांनी अर्जुनाला आश्वस्त केले. गुरुकृपेने साकार झालेल्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल अवधानरूपी प्रसादाचे दान द्यावे म्हणून मी अजून व्याख्यान सेवा समर्थ होईन असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणाले. प्रकरण 66, अध्याय 17, ओवी 1 ते 237. विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा, सद्गुरु तुझ. 17.1. गुरु शिष्यासाठी काय करतात ते ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितले आहे. ज्याप्रमाणे गणपतीने त्रिपुरासुराचा वध करून देवांचे रक्षण केले त्याप्रमाणे गुरूंच्या उपदेशामुळे साधकातील त्रिगुणांचा नाश होतो. 2. पाण्यात पोहताना कमरेला भोपळा बांधतात त्याप्रमाणे गुरु उपदेश आचरणात आणल्याने साधक संसाररूपी नदी तरून जातो. 3. गुरुकृपा झाल्यावर शिष्यामधील अपपर भावना लोप पावून तो जगन्मित्र होतो. 4. गुरुकृपा झाली की साधकामधील द्वैत भाव संपून तो गुरुशी समरस होतो. तेव्हा त्याला अवर्णनीय आनंद होतो. एकरूप झाल्याने ध्यानात श्री गुरुची मूर्ती डोळ्यासमोर येत नाही इतका शिष्य गुरूंमध्ये मिसळून जातो. ही नेणिवेतून आपोआप होणारी क्रिया आहे. समरस होणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व विसरून एकरूप होणे. 5. गुरूंची स्तुती करत असता माझेच मोठेपण सांगत आहे असे वाटल्याने मी गुरूंची स्तुती करू शकत नाही. काय झाले इतकेच मी सांगू शकतो. 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले शास्त्र विहित कर्म कसे करावे अशा अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 17वा अध्याय आहे. अर्जुन कृष्णाला प्रिय का होता हे सांगताना माऊली म्हणतात, अर्जुन कृष्णाशी एकरूप झाला होता.
त्याच्या मनातील विचार कृष्णाला आपोआप कळत होते आणि कृष्णाच्या बोलण्यातील योग्य मतितार्थ अर्जुनाला कळत होता. अर्जुन शूर, बुद्धिवान, परोपकारी होताच आणि त्याचा कृष्णावर पूर्ण विश्वास होता. मनुष्य शास्त्रात दिल्याप्रमाणे कर्म का करत नाही हे सांगताना माऊली म्हणतात, तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू, तोही दुरी. 17:36. 1. शास्त्राप्रमाणे कर्माचरण करणाऱ्याला योग्य असलेले असे ठिकाण किंवा जागा मिळत नाही. 2. शास्त्राचा अभ्यास करणारा गुरु सहज भेटत नाही. 3. शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण किंवा परिस्थिती लाभत नाही. 4. शास्त्र समजण्या इतकी बुद्धी खूप माणसांकडे नसते. प्रत्येक माणसाला शास्त्रांचा अभ्यास करणे शक्य नसले तरी त्याने पंडितांचे वागणे बघून त्याचे अनुकरण करावे आणि त्यांच्याप्रमाणे यज्ञ, दान, पूजा करावी. या उत्तराने अर्जुनाचे एका प्रश्नाचे समाधान झाले, पण त्याला पुढचा प्रश्न पडला की शास्त्रानुसार वागणाऱ्या माणसाला कोणती गती मिळते? कर्माच्या मागच्या हेतूनुसार त्याचे कर्मफळ मिळते. माणसात 3ही गुण असले तरी त्यात एक प्रबळ असतो. जो गुण प्रबळ असतो त्यानुसार निर्णय घेऊन कर्मे केली जातात आणि माणसाच्या कर्मानुसार त्याला मिळणारी गती ठरते. चंदन शीतल असले तरी त्याचे लाकूड पेटवले असता ते उष्ण असते. त्याप्रमाणे श्रद्धा शुद्ध असली तरी 3 गुणांच्या संपर्कात आल्याने तिचे स्वरूप बदलते. श्रद्धा 3 प्रकारच्या असतात. सत्वगुण प्रबळ असणाऱ्या माणसाला ज्ञान मिळवणे महत्वाचे वाटते. रजोगुण प्रबळ असणाऱ्या माणसाची कर्म करण्याकडे प्रवृत्ती असते. तमोगुण प्रबळ असेल तर माणसाचा निषिद्ध कर्म करण्याकडे कल असतो. जसे फळावरून झाड ओळखता येते, बोलण्यावरून मन जाणता येते, या जन्मातील सुखदुःखाच्या भोगावरून मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते, त्याप्रमाणे लक्षणांवरून श्रद्धेची 3 रूपे ओळखता येतात. सात्विक श्रद्धा असलेला माणूस विविध विद्या शिकतो, यज्ञ करतो, तो कायम समाधानी असतो. राजस व्यक्ती लक्ष्मी, कुबेर अशा संपत्ती, यश देणाऱ्या शक्तींची पूजा करतो. तामस व्यक्ती भूतप्रेतांची उपासना करतात. हे लोक दंभ, अहंकार, आसक्ती यांच्या आहारी जाऊन घोर तप करतात, वडिलांचा अनादर करतात, द्रव्याच्या आधारावर लोकांचे श्रम घेतात, शास्त्राच्या विरुद्ध कर्मे करतात, अघोरी नवस बोलतात. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना आणि इतरांना त्रास होतो अशी श्रद्धा तामसी असते. राजस आणि तामस या 2 श्रद्धांचे परिणाम त्रासदायक आहेत, म्हणून श्रद्धा सात्विक असावी, ती चांगले फळ देणारी आहे. भगवंताच्या नामस्मरणाने आसुरी शक्तींपासून संरक्षण होते. आसुरी गुणांपासून दूर राहण्यासाठी संगत आणि आहार सात्विक असावा. एका दिव्याने दुसरा दिवा लावला तरी प्रकाश तितकाच राहतो. घर कोणीही बांधलेले असले तरी ते सगळ्यांना निवारा देते. पाणी कोणीही आणलेले असले तरी ते सगळ्यांची तहान भागवते. तसे सात्विक श्रद्धेमुळे बहुतांचे कल्याण होते. जसा आहार असेल तसे देहातील रक्तमासादी धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तादी धातूंप्रमाणे स्वभाव बनतो. आहार, यज्ञ, तप, दान 3 प्रकारचे असतात. ते कसे ओळखावे हे माऊलींनी विस्ताराने सांगितले आहे. सात्विक आहार: आंगेची द्रव्ये सुरसे, जे आंगेची पदार्थ गोडसे, आंगेची स्नेहे बहुवसे, सुपक्के जिये. 17:126. चवीला गोड, गुणांनी स्निग्ध, व्यवस्थित शिजलेले, पिकलेले, रसाने भरलेले, साल पोकळ असलेले, ओलसर, स्पर्शाला मऊ, जिभेला आवडणारे, चवदार आणि पचायला सोपे असणारे अन्न सात्विक अन्न म्हणून गणले जाते. असे अन्न शरीराला आणि मनाला सामर्थ्य देते. राजस आहार: कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाह करणारा आहार रजोवृत्तीच्या लोकांना आवडतो. पदार्थ मूळचेच झणझणीत असूनही अजून मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात. असे पदार्थ सेवन केले असता नाकातोंडातून वाफा निघतात. असे अन्न केवळ जिभेच्या सुखासाठी खाल्ले जाते. दुःख, त्रास व रोग निर्माण करणारे अन्न राजस म्हटले जाते. याने शरीरात वात आणि पित्त दोषांचा प्रकोप होतो, अंगाचा दाह होतो. राजस अन्न खायला आनंददायी वाटले तरी पचायला त्रासदायक असते. तामस आहार: 1. अर्धवट शिजलेले किंवा करपलेले, अजिबात रुची नसलेले. 2. सकाळी शिजवलेले अन्न 2 प्रहरी किंवा दुसरे दिवशी खाल्ले जाणारे. 3. उष्टे, खरकटे, आंबलेले, दुर्गंधी असलेले, शिळे, वाळलेले, कच्चे. 4. चावायची पद्धत, जागा, वेळ सगळेच विपरीत, अयोग्य असणारे.
असे अन्न तमोगुणी असते. असे अन्न खाताना, पचवताना आणि परिणामांच्या दृष्टीने त्रासदायक असते. असे अन्न आनंदाने खाणारी माणसे स्वभावाने तामसी असतात. निद्रा, कंटाळा आणि आळस हे त्यांचे अंगभूत गुण असतात. 3 प्रकारचे यज्ञ. सात्विक यज्ञ. शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने फळाची आशा न करता केवळ कर्तव्य बुद्धीने कर्तेपणा सोडून जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ असतो. यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूक असते. जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो व्यवस्थित योजून कलात्मक रीतीने ठेवलेला असतो. असे यज्ञ सगळ्यांसाठी आनंददायी असतात. राजस यज्ञ. केवळ फायद्या करता, स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. राजस यज्ञ सत्वगुणाच्या यज्ञासारखा विधियुक्त केलेला असतो, पण त्यात फलेच्छा आणि प्रदर्शन असते, मनातून श्रद्धा कमी असते. तामस यज्ञ. ब्राह्मण आणि शास्त्र हे चुकीचे आणि शत्रू अशी समजूत असल्याने तामस यज्ञात विधी, मंत्र, ब्राह्मण, दक्षिणा यापैकी काहीही नसते. यज्ञाचा नुसता देखावा असतो. अत्यंत अश्रद्ध अंतःकरणाने अशास्त्रीय पद्धतीने तामस यज्ञ केला जातो. असा यज्ञ करण्यामागचा उद्देश आणि परिणाम तो करणाऱ्या माणसालाही माहीत नसतो. सात्विक तप. शुद्ध तप शारीरिक, मानसिक व वाचिक असे 3 प्रकारचे असते. देवळाचे अंगण झाडून, सारवून, रांगोळी घालून वगैरे सुशोभित केलेले असते. शास्त्रांनी सांगितलेल्या पद्धतीने देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते केलेले असतात. शास्त्रोक्त आचरण असून नम्रतेने लोकात जे श्रेष्ठ असतील त्या लोकांचे अगत्याने स्वागत केले जाते. प्रवासाने, वेदनेने, संकटाने शिंडलेल्या लोकांना मदत केली जाते. आई वडील, गुरु यांच्या सेवेत तत्परता असते. नम्र होऊन केलेल्या सेवेमुळे वागण्यात बोलण्यात अहंकार नसतो. अशा प्रकारच्या वागण्याला शारीरिक तप म्हटले जाते. बोलणे ऐकणाऱ्याला दुःख न वाटता सुख होईल असा चांगलेपणा बोलण्यात असतो. एरवी नेहमी एखादे नाव शिवाचे वा विष्णूचे वाचेत असते असे बोलणे वाचिक तप समजले जाते. मनाची अस्वस्थता नाहीशी होऊन मन स्थिर, संशयरहित, निश्चल असते. आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध स्थिती मनात असते तेव्हा त्यास मानस तप म्हणतात. प्रकरण 67 अध्याय 17 ओवी 238 ते 433. पूर्ण शुद्ध अंतःकरणाने व आस्तिक बुद्धीने आचरले जाते त्याला सात्विक तप म्हटले जाते. राजस तप. सत्कार, मान, पूजा केले जावे यासाठी दांभिकपणे जे तप केले जाते त्याला राजस तप म्हणतात. याने दात्याच्या वृत्तीत पालट होत नाही. राजस तपात निव्वळ आपण ज्ञानी, पंडित असल्याचे दाखवण्यासाठी वातावरण निर्मिती, देखावा केला जातो. अपेक्षित परिणाम, आध्यात्मिक प्रगती, अनुभव न आल्याने हे तप अर्धवट सोडून दिले जाते. अशा तपासाठी घेतलेले कष्ट वाया जातात. तामस तप. मूर्खपणाने शरीराला त्रास, पीडा देऊन तामस तप केले जाते. अंगाला सुया टोचून घेणे, निखाऱ्यावर चालणे, उपाशी राहणे, झाडाला टांगून घेणे, एका पायावर उभे राहणे अशा क्लेशदायक गोष्टी करून शरीराला त्रास दिला जातो. असे तप करणाऱ्या व्यक्तीला आणि जगालाही त्रास होतो. 3 प्रकारचे दान. सात्विक दान. तरी स्वधर्मा आतौते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. 17,266. स्वधर्माने मिळवलेले जे योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तीला सन्मानाने, पवित्रपणाने दिले जाते ते सात्विक दान असते. सात्विक दान अशा व्यक्तीला दिले जाते ज्याला केलेल्या दानाची कोणत्याही प्रकारे फेड करता येणार नाही. दान केल्यावर दाता दानाची आठवणही चित्तात राहू देत नाही. सात्विक दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. राजस दान. पूर्वी केलेल्या किंवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून फळाची अपेक्षा धरून अत्यंत नाईलाजाने मनाविरुद्ध केले जाते त्या दानाला राजस दान म्हणतात. आहेराच्या प्राप्तीवर लक्ष ठेवून नातेवाईकांना कार्यक्रमाचे आमंत्रण द्यावे तसे दान घेणारा भविष्यात आपल्या उपयोगी पडावा असा मनात हेतू ठेवून राजस दान केले जाते. तामस दान. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अपात्र मनुष्यांना सत्काररहित, अपमानास्पद पद्धतीने दान दिले जाते त्याला तामस दान असे म्हणतात. युद्धाच्या छावणी, शहराचा चव्हाटा, चौक, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य अशा ठिकाणी, तिन्ही सांज किंवा रात्र अशा अयोग्य वेळी, चोरून आणलेले किंवा गैरमार्गाने मिळवलेले द्रव्य,
स्तुती करणाऱ्या, गारुडी, वेश्या, जुगार खेळणाऱ्या अयोग्य लोकांना दिले जाणारे दान तामस दान असते. तामस माणूस योग्य, ज्ञानी, सत्शील व्यक्तीपुढे कधीही नतमस्तक होत नाही. सज्जन व्यक्तींचे अशा माणसांना वावडे असते. तामस माणूस वयाने, मानाने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीसही एकेरी हाक मारतो. 3 गुणांनी प्रभावित असलेल्या श्रद्धा, आहार, दान, तप याप्रमाणे असतात. सोने 100 नंबरी असले तरी ते प्रमाणित केले असले तरच त्याला मान्यता मिळते. तसे सात्विकपणाने वागले तरच माणसाची आध्यात्मिक प्रगती होते. सत्वगुणाचे स्वरूप समजण्यासाठी रजो आणि तमो गुणाचे वर्णन केले आहे. सात्विक वृत्तीने वागायचे तर कसे वागावे आणि काय टाळावे हे कळण्यासाठी विस्ताराने सगळे सांगितले. ओम तत्सत. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. 17:328. परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे. अविद्या समुदाय रूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे म्हणून श्रुतींनी परब्रह्मास नाव दिले. जीव आणि ब्रह्माचा अबोला नाहीसा व्हावा, ब्रह्म जीवास भेटावे म्हणून वेदांनी ओम तत्सत हा नाममंत्र शोधला. सर्व मंत्रांचा राजा ओम हे त्या नावातील पहिले अक्षर, तत् हे दुसरे अक्षर आणि सत हे तिसरे अक्षर आहे. तेल, वात, अग्नी उपलब्ध असूनही जर दिवा लावण्याची पद्धत माहीत नसेल तर प्रकाश पडणार नाही. किंवा साधूंचे समुदाय घरी आल्यावर त्यांचा आदर सत्कार न करता जर त्यांच्याशी गैरवर्तन केले तर पुण्यक्षय होईल. त्याप्रमाणे सत्कर्म केले, ब्रह्मनामही उच्चारले, परंतु विनियोगाचे रहस्य जर समजले जाणार नाही तर सगळे निरुपयोगी ठरते. ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा हे सांगताना माऊली म्हणतात, ब्रह्मनामाची 3 अक्षरे कर्माच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी अशी 3 ठिकाणी घ्यावी असे सांगतात. ध्यानाने ओंकार सिद्ध करून ओंकाराचा उच्चार कर्माच्या सुरुवातीला करावा. त्यानंतर न्याय्य मार्गाने मिळवलेल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी इत्यादी संपत्तीचे योग्य वेळी योग्य व्यक्तीला दान करावे. जी वस्तू सर्व जगापलीकडे आहे, जी वस्तू सर्वांचा द्रष्टा आहे, ती वस्तू तत् शब्दाने सांगितली जाते. कर्ता ब्रह्मरूप होण्याकरता सत अक्षराचा उपयोग करतात. ओंकार तत्कारांनी युक्त अशा कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा प्रयोग करतात. सत म्हटल्याने ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप केले ते कर्म करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी होऊन ब्रह्म मात्रच होते. सत शब्द आपल्या सतपणाच्या सामर्थ्याने कर्माचे असतपण नाहीसे करतो. सत शब्द ओंकार आणि तत्कारापेक्षा श्रेष्ठ आहे. तो म्हटल्याने कर्माला सत्कर्मत्व येते. संपूर्ण प्राप्त होण्यालाही सत म्हणतात. ब्रह्माशी तद्रूप असलेल्या कर्मालाही सत असे म्हणतात. अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेल्या कर्माला असत म्हणतात. मरण पावल्यावर परलोकीही त्या कर्माचे फल मिळत नाही. अशा प्रकारे 3 गुणांचे वर्णन सांगून झाले. साधनेच्या मार्गावर चालताना कुठे चुकते, काय करायला हवे, अपेक्षित परिणाम का मिळत नाहीत याची साधकांना पुरेशी कल्पना यावी म्हणून सगळे सविस्तर उलगडून सांगितले. आता पुढच्या कळसाध्यायाचे 18व्या अध्यायाचे निरूपण ऐकून श्रोत्यांना परमोच्च आनंद होईल यात शंका नाही. प्रकरण 68. अध्याय 18 ओवी 1 ते 200. सद्गुरू कसे असतात हे सांगताना माऊली म्हणतात, जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणोनी लाजे वानणा इही. 18:12. ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन केले आहे ती विशेषणे तुमचे वर्णन करण्यास अपुरी आहेत. तुमचे यथार्थ वर्णन करण्यास मी असमर्थ आहे या गोष्टीचे मला वैषम्य वाटते. गुरुच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुती, काही न करणे ही पूजा होय. साधकाने जीव, शिव, ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच गुरुशी जवळीक होय. असे असूनही भ्रमाने भुलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो ते गुरुमाऊली तुम्ही सहन करा.
गुरुबद्दल बोलताना ज्ञानेश्वर म्हणतात, सेवकांचे संपूर्ण कल्याण करणारे, जन्म म्हातारपणाची भीतीचे निवारण करणारे, अतिशय सामर्थ्यवान, अहंकारादी दोषांचा नायनाट करणारे, वेदशास्त्रांचा अभ्यास करणारे, स्वरूपतः पूर्ण असणारे, विषय वासना जिंकणाऱ्या शिष्याचे कौतुक करणारे, काळावर विजय मिळवणारे, सदा हसतमुख असणारे, दोषरहित, स्वयंप्रकाशित, ब्रह्मांड नायक, स्थिर मनाचे, चंचल चित्तास प्यायल्याने पोट मोठे जगणारे, जग निर्माण करणारे, अत्यंत शुद्ध असणारे, ज्ञानाभिमान गलित करणारे, भयाचा नाश करणारे, दयेचे सागर, मदनाला जिंकणारे, भक्तांच्या घरात प्रकाश पसरविणारे, त्रासाचा बिमोड करणारे, अद्वितीय, विरागी, दासांचे पाईक, स्तुती करण्यास योग्य, मायातीत, कल्पतरू, स्वरूप ज्ञान असणारे असे गुरु असतात. हे वर्णन ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंना विनंती केली की गीतेतील योग्य भावार्थ सांगत आहे अशी आपली संमती दाखवणारा मोत्यांच्या अंगठीचे शिक्कामोर्तब करा, म्हणजे माझे बोलणे सभेतील सर्व संतांना श्रोत्यांना मान्य होईल. यावर त्यांचे श्री गुरु निवृत्तीनाथांना म्हणाले, तू अशी वारंवार विनंती करू नकोस, कारण सोने होण्याकरता परिसावर लोखंड परत घासण्याची गरज नसते, त्यासाठी एकच स्पर्श पुरेसा असतो. त्यामुळे तू निश्चिंत मनाने पुढचे आख्यान सुरू कर. अशी अनुमती मिळाल्यावर ज्ञानेश्वरांनी पुढचे निरूपण सुरू केले. 18व्या अध्यायाचे महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 18वा अध्याय गीतारूपी रत्न मंदिराचा अर्थरूपी चिंतामणीने बनवलेला कळस आहे. व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरता तयार करून माणसांचे रक्षण केले आहे. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन रूपी प्रदक्षिणा घालतात, कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीत बसतात, काही लोक गीतारूपी मंदिराच्या अर्थ ज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. गीतेत 700 श्लोक आणि 18 अध्याय असले तरी देवांनी सांगितलेले तत्वज्ञान एकच आहे. तेणे काजे विणही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता चाड दुणावे, पढियंत या ठाई. 18:79. प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्या व्यक्तीशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते. त्याला एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. त्याप्रमाणे 17व्या अध्यायातील बोध ऐकून अर्जुनाचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी ठाम निश्चय झाला होता, परंतु आता देव गप्प बसतील हे त्याला सहन होईना. अशी ही रजोगुण व तमोगुण असलेल्या मनुष्याच्या अंतःकरणात जी श्रद्धा असते ती कमी प्रतीची असते. मग ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल? कर्मामध्ये पुष्कळ अडचणी असताना कर्मठ मोक्षाकडे कसा जाईल अशी शंका त्याच्या मनात होती. म्हणून उघडपणे अर्जुन भगवंतांना म्हणाला, संन्यास आणि त्याग या दोघांचा अर्थ विस्ताराने जाणण्याची माझी इच्छा आहे. अर्जुनाची इच्छा भगवंतांनी पुरवली. कोणते कर्म करायचे नाही हे सांगताना भगवंत म्हणतात, कर्म संन्यास. काही कर्मांचा त्याग म्हणजे कर्म संन्यास. काही कर्मे करू नयेत ह्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. काम्य कर्म फलाची इच्छा न करता करणे संभवत नाही, अशा काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास होय. विहीर, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करणे, जमिनी, गाव वगैरे ब्राह्मणास देणे, इनाम देणे, गाव वसवणे ही काम्य कर्मे आहेत. याची फळे भोगायला लागतात, म्हणून अशी कामे ज्ञानी माणसाने टाळावीत. निषिद्ध कर्म शास्त्राने निषिद्ध सांगितल्यामुळे कोणीच करू नयेत. कोणत्या कर्माचे फल टाकायचे? कर्मफळाचा त्याग. काही कर्म करून त्या कर्माचे फळ टाकण्याला त्याग म्हणतात. श्राद्ध, पक्ष इत्यादी नैमित्तिक कर्मे प्रत्येक माणसाने करावीत, पण या कर्माच्या फळांचा त्याग करावा. ती कर्मे अपेक्षा न ठेवता करावीत. फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात आणि मग ते कर्मच टाकावे असे निर्णय घेतात. असा त्याग चुकीचा आहे. तैसे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता, राखिला विषय. 18:163. पण यज्ञ, दान, तप यासारखी कर्मे त्याज्य नाहीत. अंतःकरण शुद्धीसाठी अशी कर्मे करायला हवीत.
विषमारक असले तरी ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या माणसाला वाचवते, त्याप्रमाणे कर्मे बांधणारी असली तरी काही कर्मेच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवतात. कर्मे जरी सामान्यतः बंध निर्माण करणारी असली तरी कर्म करण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार केलेली कर्मे मुक्ती मिळवून देतात. कर्माच्या अभिमानाने येणारे कर्तृत्व आपल्याकडे न घेता फळाची आशा सोडून योग्य काळी सर्व कर्मे करावीत. त्याग करण्यास योग्य नाही त्याचा त्याग करू नये आणि जे त्याग करण्यास योग्य आहे त्याची इच्छा धरू नये. नक्की कशाचा त्याग करावा याविषयी माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असे असले तरी प्रत्येक माणूस त्याच्या धारणेनुसार कशाचा त्याग करायचा ते ठरवतो. त्यानुसार त्यागाचे 3 प्रकार आहेत. सात्विक त्याग, मी कर्म करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही तो मनातून टाकतो व त्याप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. राजस त्याग, आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो. आपल्या सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमजते, परंतु काम करण्याच्या त्रासाला कंटाळून शरीरास कष्ट होतील या भयाने आरंभलेले कर्म मध्येच सोडतो. त्याला राजस त्याग म्हणतात. तामस त्याग, कर्म टाकण्याचे कृत्य तामस त्याग आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय.